नमस्कार मंडळी, आज आपण भरलेली कारेली बनवत आहोत। मी तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये अशा काही टिप्स सांगणार आहेत की त्यामुळे कारेली अजिबात कडू लागणार नाही। मी पाव किलो कारेली घेतले आहेत। ही स्वच्छ धुवून मी प्रत्येक कारेल्याचा 2 तुकडे केले आहेत आणि अशी कारेल्याला चीर दिली आहे। आतमधलं बी आहे ते कोवळं असल्यामुळे मी बी काढलं नाही। जर बी आपला कडक असेल तर कारेल्यातलं बी तुम्ही काढून घ्या। इथे मी कारेली बुडतील एवढं पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आहे आणि पाण्यात कारेली बुडून अर्धा तास तरी आपण या पाण्यामध्ये कारेली ठेवून देऊया। इथे मी वाटणासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते भाजून घेते। 2 मोठे कांदे घेतले चिरून, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकल्या। ह्याचं मी वाटण भाजून घेते। थोडंसं तेल घालून मी हे वाटण भाजून घेते। कांदा लाल होईपर्यंत आपण व्यवस्थित तळून घेऊया। 1 मिरची घेतली आहे, अर्धा चमचा मी जिरं घेतलं आणि 1 चमचा धने घेतले आहेत। अशा प्रकारे कांदा लाल झाल्यावर हे वाटण आपण काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। या वाटणामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी गरम मसाला आणि 1 चमचा आगरी घरचा मसाला, अर्धा चमचा मी गूळ घातला आहे। आता हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे वाटण चिरलेल्या कारेल्यामध्ये आपण भरून घेऊया। पाण्यातनं कारेली काढताना अशी दाबून दाबून काढून घ्या, जेणेकरून त्याच्यात पाणी राहणार नाही। आपण पाण्यात कारेली ठेवल्यामुळे कारेल्याचा कडूपणा कमी होतो। तसेच सुरुवातीला आपण जेव्हा कारेल्याच्या वरची टोकं जी आपण खरवडून काढली आहेत त्याच्यामुळे पण कारेल्याचा कडूपणा कमी होतो। अशा प्रकारे मी सगळी कारेली वाटणाने भरून घेते। एकदा तरी तुम्ही या पद्धतीने कारेली करून बघा, अजिबात कडू लागणार नाही। आपण वाटणामध्ये थोडा लिंबू पिळला होता, त्याच्यामुळे पण कारेल्याचा कडवटपणा दूर होतो। कारेल्याची भाजी आपण हप्त्यातनं एकदा तरी खाल्लीच पाहिजे। लहान मुलं तर कारेली खायला अजिबात बघत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे कारेली बनवली तर मुलं नक्की खातील, कारण की ही कारेली अजिबात कडू लागत नाही। आता मी एका कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यात मी राई जिरी घातली आणि ही कारेली फक्त तेलावर मी परतून घेते। जे राहिलेलं वाटण आहे तो पण आपल्याला यात घालायचा आहे, पण लगेच वाटण घालू नका। आधी तेलामध्ये कारेली व्यवस्थित परतून घ्या। कारेल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी आणखी एक टिप सांगते। आपण कारेली तेलात अशी तळून घेतली की त्याचा कडवटपणा कमी होतो। आता हे उरलेलं वाटण पण मी घातलं आहे। आता आपल्याला ही कारेली शिजू द्यायची आहेत, म्हणून मी यात थोडं पाणी घालणार आहे। आता ही कारेली आपण 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून शिजून देऊया। गॅस स्लो ठेवा आणि मध्ये मध्ये कारेली ढवळत राहा। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ही कारेली आपण शिजली आहेत की नाही ते पाहू। मी सुरीच्या साहाय्याने कारेला दाबून बघते, व्यवस्थित शिजला आहे। कशी वाटली तुम्हाला कारेली, भरलेली कारेली, कमेंट करून नक्की सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद।